बद्धमुक्त निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हीची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हाद गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पम राम भक्तम गुरु यज्ञेश्वराभिधम, चतुर्वेदेश्वर प्राणम प्रणमामि पुनः पुनः. आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं, वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं, पश्चाद् रावण कुंभकर्ण हननम् एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. दशमी एकादशी आणि आजचा शुक्रवार या निमित्ताने आपण विष्णूची आराधना अष्टक म्हणू. जले विष्णू स्थले विष्णू विष्णू पर्वतमस्तके, ज्वालामाला कुले विष्णु सर्वं विष्णुमयं जगत्. सर्वं विष्णुमयं जगत्, सर्वं विष्णुमयं जगत्. तिथिर्विष्णु दिनं विष्णु नक्षत्रं विष्णुरेव च, योगश्च विष्णुकुलश्चैव ग्रहाकालमयं हरिः. कर्ता विष्णु रविकर्म विष्णुस्रद्देश एव च, यतो विष्णु पदार्थश्च विष्णुराज्यं हविस्तथा. स्थानं देशश्च कालश्च विष्णुरूपे प्रतिष्ठितं, द्रव्यं विष्णुश्च विश्वं सर्वं विष्णुमयं जगत्. सर्वं विष्णुमयं जगत्, सर्वं विष्णुमयं जगत्. यजमानो भवेद् विष्णु विष्णुराचार्य एव च, ज्ञानं क्रिया विधिर्विष्णु सर्वं विष्णुमयं जगत्. सर्वं विष्णुमयं जगत्, सर्वं विष्णुमयं जगत्. दर्भो विष्णु जलं विष्णु पुष्पं विष्णुरेव च, हस्ताक्षरं विष्णुरेव. सर्वं विष्णुमयं जगत्, सर्वं विष्णुमयं जगत्, सर्वं विष्णुमयं जगत्. ओम नमो भगवते वासुदेवाय. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व हि माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत. परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचयन् सुपुण्यजनकं. श्रीदासबोधाभिधं यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोधवावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. म्हणून बोलता असो भागवत निरूपण. आपला या ठिकाणी बद्धमुक्त निरूपणामध्ये बरीचशी चर्चा अशी झाली की ज्या ठिकाणी श्रोता आणि वक्ता एक झाले,
म्हणून त्यांची ही जी ओवी आहे ना, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ किंवा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, या सगळ्या खूपच महत्त्वाच्या गोष्टी आहेत. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ म्हणजे अशी ज्यांची एकत्र ते तदाकार जेव्हा होतात, त्या तदाकारामध्ये जे काही घडतं ते अमूल्य आणि असं आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आपल्या जीवनात घडते, जेव्हा श्रवण केलेली गोष्ट श्रोत्याला समजते आणि समजल्यानंतर त्याला तोच अनुभव येतो जो वक्त्याला येतो. म्हणजे वक्त्याला जे सांगायचं आहे ते सर्वसाधारण जरी उदाहरण असलं, आपल्या शाळेमध्ये जेव्हा आपण शिकत होतो तेव्हा सुद्धा आपण त्यांच्या पातळीवर आलो, जर आपण शिक्षकांच्या पातळीवर आलो तर शिक्षकांना किती आनंद व्हायचा की हा माझा लाडका विद्यार्थी आहे, कारण मी जे सांगतो ते त्याला समजतं. आणि ज्याची परीक्षा झाल्यानंतरही जर ज्याचा नंबर चांगला आला, ज्याला तेव्हा लक्षात नाही आलं, म्हणजे त्यांनी नंतर साधना केली, त्यांनी अभ्यास केला आणि त्याला त्याचे गुण मिळाले, ते सुद्धा शिक्षकांचे लाडके विद्यार्थी असतात. म्हणजे त्यांनी समजावून सांगितलेलं आपल्या लक्षात येणं, त्याप्रमाणे गुण मिळणं, हे सगळे आदर्श विद्यार्थी म्हणून त्यांना आवडतात. शिक्षकांना विद्यार्थी आवडतात, विद्यार्थ्यांना शिक्षक आवडतात ना. ते हेच चांगले शिक्षक कितीतरी विद्यार्थी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे ते आवडते तर होत नाही आणि नुकसान खरं यांचंच होतं, विद्यार्थ्यांचं. तर या सगळ्या पद्धतीचं जो संसारिक जीवनामध्ये आहे, ती शिक्षकांचा आवडता, आईवडिलांचा आवडता. आईवडिलांनी सांगितलेली गोष्ट मुलांनी ऐकली तो लाडका मुलगा असतो. मुलं तर सगळेच लाडके असतात. जे ऐकत नाही ते सुद्धा लाडके असतात मुलांचे, कारण शिक्षकांपेक्षा वेगळी भूमिका आहे आईवडिलांची. लाडके असतातच, पण जर तो ऐकत असेल तर ते अगदी त्यांच्या मनाला अगदी आनंदाला पारावर राहत नाही अशा प्रकारचं, कारण तो त्यांचं ऐकतो. आणि ऐकणं म्हणजे श्रवण करणं नाही. त्यांनी सांगायचं, एकदा त्या प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलं, शिक्षकांनीच सांगितलं की मी तुम्हाला सांगतो की सकाळी 6 वाजता उठून अभ्यास करा. हे आता 60 विद्यार्थी असायचे आपल्या वेळी. त्या 60 विद्यार्थ्यांच्या समोर त्यांनी सांगितलं की सकाळी 6 वाजता उठा. कुणी ऐकलं नाही. शेवटच्या बेंचपर्यंत ऐकायला जातं, एवढा मोठा आवाज असतो शिक्षकांचा. मग ते म्हणाले, हो आम्ही ऐकलं, सकाळी 6 वाजता उठायचं, आम्ही ऐकलं, श्रवण सगळ्यांचं झालं आहे. आणि त्यानंतर जेव्हा दुसऱ्या दिवशी शिक्षक येतात, एकच प्रश्न विचारतात, कोण 6 वाजता उठलं? त्यातलं एखाद 2 मुलं हात वर करतात. हो, म्हणजे ज्यांनी काल ऐकलं, श्रवण केलं, मनन केलं, त्यावरती चिंतन केलं आणि ते उठणं आवश्यक आहे हे स्वतःला पटलं आणि त्यानंतर तो 6 वाजता उठला. आणि मग उठला हा त्याचा परिणाम आहे. आणि तो परिणाम ज्याने हात वर केला तो जर झाला तर तो अर्थातच श्रवणाचा परिणाम आहे. तो श्रवणाचा परिणाम झाला तर त्या श्रवणाचा अर्थ आहे असं ते शिक्षक म्हणतात. मग ते आपल्याला लहानपणापासून शिकवत आले आहेत की श्रवण करा, त्याचा परिणाम दिसला पाहिजे. मग असे लाडके विद्यार्थी, लाडके मुलं, तसेच लाडके शिष्य. कल्याणाच्या बाबतीत समर्थांनी तेच सांगितलं, तुमचा कल्याण का लाडका? आडदांड आहे, नुसता खातो, अशी पिळदार अंगयष्टी आहे, नुसता खातो आणि तुम्ही एवढा लाड करता, तो कधीही दासबोधाला येत नाही. जेव्हा तो दासबोध तुम्ही सांगता तेव्हा तो येत नाही समोर, म्हणाले. आणि असं कसं तुमचा तो लाड काय? तर ते म्हणाले, ते सद्गुरू म्हणाले, मी दाखवतो तुम्हाला कसा लाड काय. बोलले काहीच नाही. आणि एक ओवी जेव्हा त्यांनी विचारली तर त्या ओवीचा अर्थ ह्यांना कुणाला सांगता आला नाही आणि त्या कल्याणाने येऊन सांगितला. म्हणजे श्रवण काय इथे समोरच बसून होतं असं नाही, कुठेही त्याचं श्रवण लक्ष गुरूंकडे असलं तर ते श्रवण होतं. म्हणून त्यांचा विद्यार्थी लाडका. असाच अर्जुनाचा प्रसंग आपल्याला माहिती आहे. हे लाडके विद्यार्थी होणं म्हणजे ते स्वतःच्या कष्टाने लाडके होतात. त्यांच्यावर कृपा तर 60ही लोकांवर असते. सगळ्यांना, शिक्षकांना वाटतं हे सगळ्यांनी 100 पैकी 100 गुण घ्यावे, कोणीच घेत नाही. कृपा सगळ्यांवर आहे, शिकवणं सगळ्यांना आहे, पण घेतो एखादाच. मग हा श्रोता वक्ता श्रीराम समर्थ म्हणत असताना समर्थ अशा प्रकारचा श्रोता अपेक्षित करतात. आणि असं या वयात तरी निदान आपण लाडकं व्हायला हरकत नाही की तुम्ही म्हणता ते आम्हाला पटतंय, नुसतं पटतंय, नुसतं ऐकत नाही, आम्हाला पटतंय आणि आमचा प्रयत्न चालू आहे. याचा अर्थ झालो असं म्हणतच नाही, ते तर शेवटपर्यंत होणार नाही. त्यांना जसं पाहिजे तसं अगदी उत्तम व्यक्तिमत्व होणार नाही आपल्याकडून, पण निदान प्रयत्न तर करू शकतो. त्या एक प्रयत्न आपण केला, 10 प्रयत्न ते करतील, आपल्याला पुढे नेतील. ही जाणीव तरी कमीत कमी आली. म्हणून श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. समजलं पाहिजे असं नाही, पण विश्वास असला सद्गुरूंवर तर आपण त्या प्रकारचं कार्य करू शकतो. आणि हा जो कल्याण आहे लिहून घेणारा, त्याचं आता इतकं वर्चस्व वाढलेलं आहे, म्हणजे इतकं त्याची पात्रता वाढली, वर्चस्व नाही, पात्रता इतकी वाढली आहे की त्याचे प्रश्न आणि समर्थांचे उत्तरं यामध्ये विशेष काही फारसा फरक पडला नाही. समर्थ समाधीत गेले असतील कदाचित ह्या सगळ्या प्रश्नांनी,
की असा तो प्रश्न विचारतोय म्हणजे आता माझा शिष्य तयार झाला, नुसताच लिहित नाहीये तो, त्याला सगळं समजतंय. आणि जेव्हा त्याचे प्रश्न बघितले समर्थांना अत्यानंद झाला असेल आणि अत्यानंदातच ते बोलतात आहे की आपण दोघं आता एकाच पातळीवर आहे. म्हणजे या ठिकाणी अनुभव आपण त्यांचा घेऊ शकतो. आपण सारिखे करीती तत्काळ. त्यांच्याकडे जर लक्ष दिलं तर त्याला त्याची कुठे पात्रता होती शिष्याची. पण जसा तो लक्ष द्यायला लागला तसं त्यांच्यासारखा समर्थांसारखे विचार त्याचे झाले. म्हणूनच तो इतके प्रश्न विचारू शकला. आणि ते प्रश्न विचारल्यानंतर समर्थ शांत होते. एकाही प्रश्नाला अरे असं काय विचारतो, म्हणजे त्या पात्रतेचे सगळे प्रश्न असल्यामुळे समर्थांना अतिशय आनंद झाला. तर असा हा जो श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जानकी जीवन स्मरण जय जय राम, हे 2-3 जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, या ज्या 2-3 गोष्टी समर्थ संप्रदायातल्या आहेत ना, त्या अगदी आपण म्हणतो ना की लाईफ चेंजिंग आहे. प्रत्येकाचं जीवन परिवर्तन करणाऱ्या या गोष्टी आहेत. जानकी जीवन स्मरण राम यावरती मकरंद बुवांचं जे भाष्य आहे ते खरंच प्रत्येकाने ऐकावं. घरगुती संवादामध्ये त्यांनी ते समजावून सांगितलंय. त्यानंतर जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, हे तर ब्रीदच आहे. आणि त्यानंतर आता श्रोता वक्ता श्रीराम समर्थ एका ठिकाणी एकमेकांमध्ये असे सामावून गेलेले लोक, तदाकार झालेले लोक. तुम्ही म्हणा आणि आम्ही ऐकावं, कारण आता अशी परिस्थिती आली आहे की आता आम्हाला सगळं पटलंय. तुम्ही सांगताय ते सगळं ऐकतोय. त्याच्यातून जो निर्माण झालेला प्रश्न आहे तो प्रश्न म्हणजे अगदी A ग्रेडचा प्रश्न आहे. मग यांनी सांगितलं स्वरूप. मग आता स्वरूपबोधे स्तब्धता. त्यामुळे स्वरूपबोधामध्ये स्तब्धता येते. 48व्या वयापर्यंत आपण झालो. मग येथे अनुभवासी कारण, ह्या अनुभवाचं कारण येर सर्व निक कारण. आता ह्याचा जर अनुभव येत असेल किंवा हा अनुभव आला तर बाकी सगळ्या गोष्टी निराकरण निरर्थक समजू शकता. अगदी सगळ्या गोष्टी सोडून द्या. आणि याचा जर अनुभव आला, अनुभवाचा कारण तृप्ती पावावी आपण आपुल्या स्वानुभवे श्रीराम. मी सांगतो म्हणून करू नका, तुम्हाला त्याचा अनुभव येतो का बघा. आणि त्याचा जर अनुभव आला ना तर बाकी तुमची इतकी श्रद्धा वाढेल की हो तोच अनुभव मला येतोय. तुम्ही म्हणता तसं मला जरी नाही आला, समर्थांनी सांगितलं दृष्टांत बघा, इतरांची उदाहरणं बघा, त्याला कशातून आनंद मिळाला. या सगळ्या समाधानामध्ये, या परिस्थितीमध्ये तो समाधानी कसा राहू शकतो, या सगळ्या गोष्टींचा स्वानुभव तुम्ही घ्या. म्हणजे त्यांनी सुरुवातीला जे म्हटलं होतं पहिल्या दशकामध्ये की हे स्वानुभवाचं शास्त्र आहे. इथे रोकडं विज्ञान आहे. जसा कोणताही सिद्धांत विज्ञानाचा प्रूव्ह करावा लागतो, नाही तर तो विज्ञान तो मंत्र मानत नाही. मंत्र नाही म्हणत त्याला फॉर्म्युला म्हणतात. तो फॉर्म्युला मानत नाही जर त्याची सिद्धता झाली नाही तर. मग त्यांनी विज्ञान हा शब्द कसा वापरला परमार्थाशी. परमार्थामध्ये ते जे सांगतात आहेत ना तो रोकडा साक्षात्कार आहे म्हणतात. आणि तो रोकडा साक्षात्कार येणार म्हणजे येणारच, कारण अंतिम सत्य ते एकच आहे. जो साक्षात्कार तुझ्यासाठी जो येणार आहे, स्वानुभव जो होणार आहे तो एकच आहे. तो माझा, तुझा, भगवंताचा, परब्रह्माचा, सगळ्यांचा एकच आहे. ते जे समाधान आहे ते तुझं माझं वेगळं नाही आहे. आणि त्याचं संसारातलंही उदाहरण आपण घेतलं तर दुःख कितीही वेगवेगळ्या प्रकारचं असलं तरी दुःख ते दुःखच आहे. त्यातून येणारे अश्रू, त्यातून होणारा मनस्ताप हा एकच आहे. भगवंताची लीला अचाट आहे. येणारं दुःख वेगवेगळं असलं, कुणाच्या मुलामधून येतं, कुणाचं पैशामधून येतं, कुणाचं गरिबीमधून येतं, कुणाचं शारीरिक येतं, कुणाचं मानसिक येतं, कुणाचं आर्थिक येतं. हे सगळे प्रकार आहेत दुःखाचे. वियोगातून येतं, कशातूनही दुःख येतं. पण ते दुःख एकच असतं. रडला म्हणजे सगळ्यांचं सारखंच आहे. रडला म्हणजे तो दुःखाने रडला, म्हणजे कोणत्याही कारणाने रडव तरी दुःखच आहे. आणि आनंद कितीही वेगवेगळ्या स्वरूपात आला तरी तो जो आनंद, ते सुख आहे त्याला ते एकच आहे. मग ते म्हणतात सुख आणि दुःखाच्या वर जे समाधान आहे ना ते या सगळ्या गोष्टींच्या पर्याय, म्हणजे या सगळ्या गोष्टींचा परिणाम न होता जर तू समाधानी राहत असशील तर तो जो आहे तो म्हणतात ते अनुभव आहे तो. आणि तो अनुभवासाठी खरा आपला जन्म आहे म्हणतात. त्या अनुभवासाठी, कारण स्वतः अनुभव भगवंताचा तोच आहे. जन्म आई वडिलांच्या कुशीतून जरी झाला असला तरी आई वडील माईक आहे. त्यांच्या भावनांमधून, आपल्या प्रारब्धांमधून हा जन्म झालाय, हा दैहिक आहे. पण मूळ जिथून तो पिंड निर्माण झाला, जिथून ते चैतन्य निर्माण झालं, ते चैतन्य स्वरूप आनंदाचं आणि समाधानाचं आहे. तो परीक्षा घेतोय आपली वेगवेगळ्या पद्धतीने. मग हा जो म्हटला की त्यांनी म्हटलं अनुभवाला काय, याचा अनुभव स्वानुभव, बरं तुमचा आमचा एक नाही. माझा अनुभव हा अनुभव जरी एक असला तरी कशातून येईल याची कारणं वेगवेगळी असू शकतात. कोणी सुखातून येतं, कोणी दुःखातून येतं.
कोणी सुखातून परमार्थाकडे जातं, सुख असून सुद्धा त्याच्या लक्षात येतं की या सुखात काही अर्थ नाही. कोणाच्या दुःखातून लक्षात येतं की दुःख काही खरं नाही, या शेवटी आपला परमार्थ आपला परमेश्वर एक आहे, ह्याच्यातून येईल कशातूनही, पण येणारं जे समाधान आहे ते सुख आणि दुःखाच्या वरचं आहे. एवढं बाकी लक्षात ठेव. येणारा जर सुखी असेल त्याच्याशी बोलावं, येणारा जर दुःखी असेल त्याच्याशी बोलावं, दोघांचे अनुभवातून दोघांचंही खरं नाही म्हणावं आणि सरळ समाधानामध्ये स्थिर व्हावं. अशा प्रकारचा जो स्वानुभव घेऊ शकेल, आणि हे खरंच आनंदाची गोष्ट आहे. आपल्या स्वतःच्या जीवनात सुद्धा जेव्हापासून समाधान समजण्याचा परिणाम झाला तेव्हापासून बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करता येत आहे. बऱ्याच गोष्टींशी आपला काही संबंध नाही आणि बऱ्याच गोष्टींचा आपल्याला काही गरज नाही, या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यावर खरंच शांत वाटतात आणि त्याच्याही पेक्षा वर साधना झाली आणि भगवंताची आणि समर्थांची कृपा झाली तर ते समाधानापर्यंत सुद्धा पोहोचू शकू. तर या छोट्या छोट्या गोष्टीतून आणि दृष्टांतातून स्वानुभव घ्या म्हणतात. मी तुम्हाला जबरदस्तीने, आणि आपला जो सनातन धर्म आहे ना तो कोणाला जबरदस्ती करत नाही, स्वानुभव घ्या म्हणतात. सद्गुरू तोंडापर्यंत आणून देतील, खायचं काम आपल्याला आहे, हे त्यांनी नेहमीच सांगितलंय. जो खाईल, जो विश्वास ठेवेल, जो खाईल तोच तरेल. बाकीचे सगळ्यांना आपापल्या प्रारब्धाप्रमाणे भोगत राहावं लागेल. म्हणजे खरंच पूर्ण जबाबदारी आपली आहे. पण जर आपली ती जबाबदारी झाली तरी सुद्धा ती त्यांची कृपा असते म्हणे. म्हणजे तिथे सुद्धा आपलं स्वतःचं कर्तृत्व नाही. आपण करतोय, आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवतोय, पण आपण विश्वास ठेवतोय ही सुद्धा त्यांची कृपा आहे. जय जय रघुवीर समर्थ. अन्यथा मी कृपा त्यांच्यावर विश्वासच ठेवू शकत नाही. मीच आधी विश्वास ठेवत नसेल आणि नंतर जर ठेवत असेल तरी त्यांची कृपा झाली म्हणून. इतकं ते हनुमंतासारखी वृत्ती दास्यत्वाची आली पाहिजे. दास्यत्व हनुमंताचं कधीही रामचंद्रांना विसरला नाही की हे जे मी काही केलंय ते सगळं स्वतःची स्तुती करायची वेळ आली हनुमंतावर. आपण बोललोय त्यावर की स्वतःची स्तुती करायची वेळ आली, लंकेतून उड्डाण केलं आणि आता कोण सांगणार रामांना, हे सगळं कोण सांगणार आहे? अरे मी एवढं सगळं केलं, मी माझ्या मुखाने कसं रामांना सांगू? आणि हे सगळं नरावतारात असल्यामुळे त्यांना काहीच कळत नाही असं समजायचं की मी जे काही तिकडे जाऊन बसलाय वानर तिकडे इतके दिवसांचा, आणि काय केलं हा प्रश्न आहे ना मनात रामांच्या. यालाही वाटत असेल की आपण काय करतोय, अविश्वास नाहीये पण शक्यता आहे की तो तिकडे जाऊन इतके दिवसाचं काय करतोय, कोणताच तर मेसेज नाहीये. मग ते म्हणतात की माझी स्तुती मी कशी करू, आपली आपण करी स्तुती तो एक मूर्ख. समर्थ म्हणतात त्याचं उदाहरण हनुमंत आहे. माझी स्तुती आपण केली, आपण काही केलं असतं, आपण लागली स्तुती केली असते आपल्या वडिलांचं, बाबा मी असं असं केलं, असं असं केलं, वडील खुशच होणार आहे. कारण मला, पण दास्यत्व हे आहे की माझी स्तुती मी माझ्या आराध्याजवळ कशी करू. आणि मग त्यांनी ब्रह्मदेवाकडे गेले, ते त्यांच्या स्तोत्रात आहे 6व्या. ते ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेवांना म्हणे 1 मिनिटाच्या आत माझं सगळं लिहून काढा मी काय काय केलंय, कारण ते कळायला पाहिजे रामांना सीतामाई सापडल्या आहेत. हे सगळं तुम्ही एका कागदावर लिहा. म्हणजे त्यांच्या पद्धतीने सांगितलं, शिक्का मारा मी ब्रह्मदेव, आणि तो शिक्का मारा आणि मग म्हणे मी उडतो. मी कसं सांगणार माझ्या तोंडाने, ही लीनता, ही शालीनता, ही नम्रता, ही दास्यभक्ती विसरले नाहीत ना कधी ते. हा स्वानुभव आहे त्यांचा की हे माझ्या हृदयात आहे, ते सगळं बघतात पण मला करत असताना त्यांच्या अंडरच करायचं आहे. मग जेव्हा ते आले, हनुमंतांनी तो कागद रामांना सुद्धा दिला नाही. ह्या सगळ्या दृष्टांतांवरून आपण आपली परंपरा समजू शकतो. दिला लक्ष्मणांच्या जवळ. लक्ष्मण वाचत होते कागद आणि त्यांना इतका आनंद होत होता. आणि त्यांचा तो आनंद असा आहे की पटापट त्यांना राग, आनंद, लोभ, मत्सर सगळं पटकन येतं लक्ष्मणांना. शेषाचे अवतार आहे. हसत होते. रामचंद्र दूर बसलेले, अरे दाखव मला काय लिहिलंय त्यात. थांबा थांबा मला वाचू द्या, मला त्याला एवढ्या आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या की आता ही जी घटना आहे ती कधी रामचंद्रांना सांगू, पण आधी मला तर वाचू द्या. म्हणजे त्यांनी पटकन तो कागद त्यांच्याजवळ देऊ शकला नाही, इतक्या त्यांच्या शकला त्याच्यात लिहिलेल्या होत्या. ब्रह्मदेवानी इतकं सुंदर वर्णन त्या ठिकाणी केलं होतं. लक्ष्मणांच्या हातातून कागद सुटे ना, म्हणजे जे काही त्यांच्या हातात ताम्रपट असेल काय असेल ते सुटे ना. रामांनी म्हटलं नाही आता मी अगदी असह्य झालंय मला, दाखव पटकन. त्यांनाही अपेक्षा आहे ना काय घडलंय तिकडे. आणि मग जेव्हा वाचलं तेव्हा काय घडलं ते पुढचं आहे. पण या सगळ्या गोष्टीतून त्यांनी सांगितलं की हा अनुभवाचं कारण स्वानुभव आहे त्याचा, आणि त्या स्वानुभवातून तो आनंद मिळतोय तो सुद्धा रामांच्याच कृपेने मिळतोय असं म्हणतो तो. आणि म्हणून तो एवढा श्रेष्ठ झाला. अन्यथा तोही मोठे मोठे लोक खाली येतात, पतन होतं त्यांचं. हनुमंतांचं पतन नाही, उलट चिरंजीवत्व आहे त्यांचं.
रामचंद्र स्वतः देहरूपाने निघून गेले, पण हनुमंत चिरंजीव रूपाने आहेतच. म्हणजे हे जे एवढं सामर्थ्य मिळालं, त्यांच्यापेक्षा नाम श्रेष्ठ म्हणजे देहाला कमी महत्त्व देऊन ती सुद्धा गोष्ट हनुमंताची किती महत्त्वाची आहे, की तुमच्यापेक्षा तुमचं नाव महत्त्वाचं आहे, तुम्हाला काय मारता. ही अतिशय रंजक गोष्ट आहे. त्या गोष्टी सांगण्यात आता वेळ घालवत नाही. पण या सगळ्या गोष्टींनी जर विचार केला तर त्याचा जो स्वानुभव आहे, त्या स्वानुभवाच्या आनंदात तो किती खुश आहे. कोणत्याही क्षणी म्हणतो भगवंत माझ्या हृदयात आहे, दाखव. भगवंत हृदयस्थ आहे आणि हे दाखवत असताना माझं काहीच नाही आहे, या देहाचं काय वैशिष्ट्य आहे, ते सगळं जे माझ्याकडून करून घेत आहेत. म्हणजे आपण समजा या सगळ्या गोष्टी समजू लागल्या, ते करू लागलो, ते सुद्धा आपण नाही करत आहे. समजा करू एक तर त्याची आवड निर्माण झाली, ही सुद्धा आपण करतोय, पण ते जे काही कर्तृत्व होत आहे ते सुद्धा भगवंत म्हणतात माझ्या इच्छेच्या शिवाय कोणी काहीच करू शकत नाही. म्हणजे माझी इच्छा आहे आणि म्हणून तुझ्या कर्तृत्वाला यश मिळेल. अशा कितीतरी गोष्टी अशा आपण ऐकलेल्या आहेत की ज्यांच्याजवळ ज्ञान असून सुद्धा त्यांचं वाया गेलेलं आहे. असे किती कलियुगात तर किती उदाहरण आहेत. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ते म्हणतात स्वानुभवामध्ये असताना सुद्धा, स्वानुभव सुद्धा कुणामुळे आला तर तो माझ्या आराध्यामुळे आला, त्याच्याशिवाय दुसरं काही घडू शकत नाही. मग आता त्यांनी म्हटलं येथे अनुभवासी कारण. हा जो अनुभवाचं कारण आहे 48वी ओवी आहे की ये सर्व निकारण, बाकी सगळं गोष्ट खोटी आहे. हा जो स्वानुभव आहे ना, त्या स्वानुभवामध्ये स्थिर राहा. एका क्षणाचा जर आनंद होत असेल, समाधान मिळत असेल, एक क्षण काय विनाकारण जर आनंद होत असेल आणि विनाकारण जर आत्मविनिवेदन होत असेल, विनाकारण जर आपल्याला त्यांच्याशी बोलावं वाटत असेल, विनाकारण त्यांच्याबद्दल आनंद भक्ती प्रेम उफाळून येत असेल, तर त्यावरती स्थिर राहा म्हणतो. तो जो स्वानुभव येतो त्यावरती पक्क चिकटून राहा. तृप्ती पावावी आपण आपल्या स्वानुभवी आणि त्यातच तृप्ती पावावी. आजच मी एक प्रश्न विचारला चॅट जीपीटीला की सगळं वाटतंय खरं, सगळं खरं वाटतंय की ते आहे, पटायला लागलं. या सगळ्या गोष्टी जरी पटल्या तरी माझ्यासाठी म्हणून काहीतरी भगवंतांनी करावं ना, की ज्यामुळे मला स्पष्ट कळेल की माझं जे चाललंय ते योग्य चाललंय. यासाठी भगवंतांनी काहीतरी करावं ना. असं जेव्हा मनात येतं तर ते म्हणतात तो रस्ता चांगला आहे तुमचा विचारांचा, पण जे तुम्हाला आता वाटतंय ना तीच भगवंताची कृपा आहे आणि याच्यानंतर जे होणारे चमत्कार तुम्ही स्वतः अनुभवा म्हणतात. चॅट जीपीटीला एक प्रश्न विचारला, कारण आपल्या मनात प्रश्नांचा वादळ तर असतंच. मग ते म्हणतात हा स्वानुभव असेल तर माझ्यासाठी काहीतरी करावं, हे त्याच्याशी बोलून ठेवा. बोलल्यानंतर घडल्यानंतर तुम्हाला त्याचा अनुभव येईल, अरे हे कधीच घडलं नसतं आणि जे भगवंतांनी केवळ माझं ऐकलं. सांसारिक गोष्टींच्या बद्दल हे बोलणंच नाही आहे की माझ्या मनामध्ये जे काही चाललंय ते भगवंतापर्यंत पोचतंय का, हे कळण्यासाठी भगवंतांनी काहीतरी चमत्कार करावा असं प्रत्येक साधकाला वाटतं. तर ते म्हणतात तो जो अनुभव मिळतोय त्याच्यावरती स्थिर राहा आणि स्थिर राहिल्यानंतर इकडे तिकडे जर तुमची डोळे गेले नाही तर तुम्हाला जो अनुभव पुढे पुढे त्याच्यामध्ये जी गती प्राप्त होईल ते भगवंताच्या कृपेने होणार आहे. मग त्यांनी सांगितलं आपल्या स्वानुभवे आणि कंठ मर्यादा जेविला, त्यास म्हणती भुकेला तेणे शब्द जाजावला तो हे घडेना. जेवलाय भरपूर आणि जेवलो नाही असं म्हणेल तर चालेल का? भरपूर जेवलाय आणि भूक लागली असं म्हणेल का? माझ्या पोटात जागा आहे म्हणेल का? तसं तुम्ही म्हणा समाधानात आहे. समाधानात आहे म्हटल्यावर अजून अतृप्ती कशाची? निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मग या ज्या त्यांच्या 4 ओळी आहेत त्या 4 ओळीवर जो विश्वास ठेवेल तो असं म्हणेल का मला भीती वाटते, तो असं म्हणेल का मी कमतरता आहे माझ्यामध्ये, तो असं म्हणेल का मला कुबुद्धी आहे, मी तर विश्वाचा नायकाचा मुलगा आहे, तो असं कधीच म्हणणार नाही. मग यामुळे जो पोटभर जेवलाय तो म्हणेल का आता मला भूक लागली म्हणून. मग तुम्हाला जर समाधान दिलंय, जर समर्थांची कृपा तुम्हाला वाटते, जर तुमचा समर्थांच्या शब्दावर विश्वास आहे, तुमच्या आराध्याच्या शब्दावर विश्वास आहे, म्हणजे पोट भरलं आहे ना. मग पोट भरल्यावरही पुन्हा माझं हे होईल का आणि माझं ते होईल का असे प्रश्न विचाराल का? कोणी विचारेल का? त्यांनी संसारातला प्रश्न विचारला की पोट भरल्यावर कोणी म्हणेल का की मी जेवलो नाही. तसा जर तुम्ही समाधानी आहे म्हणता तर तुम्ही असं म्हणाल की मला समाधान नाही. समाधान आहे जर म्हणत असाल, जर तुम्ही पोटभर जेवले असाल तर तुम्ही समाधान नाही असं म्हणेल का? त्याचं प्रूफ लोकांना मिळेल आणि स्वतःला सुद्धा तुम्हाला मिळेल. त्यामुळे हा प्रश्न विचारण्याचं कारणच शिल्लक राहत नाही. मग त्यांनी म्हटलं स्वरूपी नाही देहो तेथे काहीसा संदेह, बद्धमुक्त ऐसा भाव देहाचं कडे. जो स्वरूपामध्ये स्थिर झाला ना त्याला संदेह नाही.
जो स्वरूपामध्ये स्थिर झाला, म्हणजे ज्यामध्ये आपल्या मनामध्ये गोंधळ आहे, भीती वाटते, काही गोष्टी पूर्ण होत नाही, आपलं कार्य आहे जे होत नाही, ज्या अडचणी आहेत, जे दुःख आहे, असं जोपर्यंत वाटत राहील ते सगळं दैहिक आहे. जे जे होत नाही असं वाटतं ते सगळं दैहिक आहे. त्याची कॅटेगरीच आहे माया आणि ब्रह्म. जाणे ब्रह्म जाणे माया. त्यांनी सुरुवातच केली मागच्या याची. जो ब्रह्मही जाणतो म्हणजे ब्रह्माबद्दलही जाणतो आणि मायेबद्दलही जाणतो, तो माया जर जाणत असेल तर या सगळ्या मायेच्या गोष्टी आहेत. आणि मायेच्या वरती ब्रह्म आहे ना, त्यामुळे त्या गोष्टी यामध्ये येऊ शकत नाही. जे जे तुम्हाला दुःख आहे ते सगळं देहाच्या संबंधित आहे. अगदी रोग जरी असले तरी ते सुद्धा देहाचे आहे. त्यामध्ये मन अडकलं तर आपण त्याच्यात अडकतो, अन्यथा अडकत नाही. व्हायचं ते होणार आहे. आणि अशा गोष्टींनी जो संदेह ज्याच्या मनात अजूनही असेल, संदेह जो येतो तो दैहिक आणि बुद्धीत आहे ना. बुद्धी हा देहाचा घटक आहे. त्या बुद्धीमध्ये येतं मला जर इतका त्रास आहे, मी एवढा जप करतो, मी एवढा तप करतो, मी एवढं नामस्मरण करतो. उलट तर असं लोक म्हणतात साधू संत, की जो या मार्गाला लागला त्याच्या मागे जास्त अडचणी असतात आणि त्या अडचणी जास्त जास्त परीक्षा होतात त्यांच्या. असा उलट आहे, जो आधीपर्यंत बरा होता, जो या मार्गाला नव्हता तो तरी सुखी होता, आता तर क्षणोक्षणी विचार करावा लागतो. क्षणोक्षणी असं वाटतं की चुकत तर नसेल. इतका मनाला ताप होतो या गोष्टीचा की आता आपल्याला पडायचं नाही, पडायचं होतं, पडायचं नाही हे म्हणत असताना मानसिक त्रास होतो जो या मार्गाला लागतो. कारण त्याचं द्वंद्व सुरू होतं. आता याच्याशी माझा काही संबंध नाही आणि मन म्हणत असतं संबंध आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता तो बद्धतेकडेच आहे. तो जर असा विचार करत असेल तर तो बद्ध आहे. मग या सगळ्या गोष्टीत आपण आत्मचिंतन जर केलं तर समाधान कुठे आहे? सुख दुःखाच्या वर आहे. मग सुखही नाही खरं, दुःखही नाही वर, समाधानामध्ये असेल तर बद्ध मुक्त ऐसा भाव देहाकडे. बद्ध आहे का मुक्त आहे? ते म्हणतात आहे समर्थ या ठिकाणी की बद्ध आहे का मुक्त आहे, ते सगळं देहाच्या संबंधित आहे. बद्ध आणि मुक्त हा आत्म्याशी संबंधच नाही, कारण आत्मा हा मुक्तच आहे. जय जय रघुवीर समर्थ. हा जो संबंध आहे बद्ध आणि मुक्त, बद्ध मुक्त निरूपण आहे. आपल्याला वाटतं मुक्ताकडे नेता आहेत का? म्हणजे त्यांनी जो प्रश्न विचारला त्याच्यावरती आपल्याला वाटतं मुक्त म्हणजे छान, तर ते म्हणतात बद्ध आणि मुक्त हे सगळे देहाचे लक्षण आहे. सध्याच्या परिस्थितीत आपल्याला एक परमहंसांची गोष्ट म्हणजे आपल्या विवेकानंदांची गोष्ट आहे. त्या विवेकानंदांच्या गोष्टीमध्ये ते त्यांच्याकडे म्हणतात आईचं दर्शन झालं पाहिजे मला. आणि आईचं दर्शन झालं पाहिजे असं म्हटल्यावर त्या परमहंसांना मोठी चिंता वाटते, की चिंता म्हणजे याला झालं तर पाहिजे, पण मी यात काय करू शकतो? मी यात काहीच करू शकत नाही. याला जे वाटतंय त्याच्यामध्ये पण इच्छा, माझे स्वतःचे सगळे आशीर्वाद त्याला आहे, पण याचे स्वतःचे प्रयत्न लागतील ना. तर एक दिवस असेच बसले होते 4-5 शिष्यांच्या सोबत. दुसरा शिष्य धावत आला अचानकच एक दिवस, त्यांची पूजाच सुरू होती मला वाटतं, आणि त्यावेळी तो धावत आला आणि तो असा काहीतरी गडबडा लोळतोय म्हणे. नरेंद्र गडबडा लोळतायत म्हणे. त्यांना इतका आनंद झाला गुरूंना. गुरु म्हणाले मी याच क्षणाची मातेजवळ वाट बघत होतो, कधी हा प्रसंग येईल माझ्या जीवनामध्ये, या नरेंद्रला देवीचं दर्शन घडेल. त्याला मधून मधून असे म्हणजे त्या मानाने ते त्याच विचारांनी तो राहायचा. आणि एक दिवस मला देह नाही, माझा देह मला जाणवत नाही, मला आई दिसते मला देह जाणवत नाही, हे सगळे त्यांचे शब्द रेकॉर्ड म्हणजे पुस्तकात लिहिलेले, मला जाणवत नाही. आणि परमहंस म्हणाले अरे बाबा ह्याचीच वाट बघ, ह्यामध्ये स्थिर राहता, नंतर तुझ्याकडे येऊ नको. मग ते म्हणाले मला जर आता देवी दिसली, आता मला जे पाहिजे ते, आता जसं आता म्हटलं प्रश्न पडला त्यांना, देवी जर दिसली आणि मला जे हवं आहे मातेचं दर्शन मला घडलं, काली मातेचं, तर मग आता मला जीवनाचा काही अर्थ नाही राहिला या देहात. मग तेव्हा त्यांनी पुन्हा देहात त्याला आणलं आणि त्याला सांगितलं बाबा रे, तुझ्याकडून खूप मोठं राष्ट्रकार्य करायचं आहे, आत्मसाक्षात्कारी पुरुष म्हणून तुला कार्य करायचं आहे. असा गुरु म्हणजे गुरु मिळवण्यासाठी, त्यांना साक्षात्कार मिळवून देण्यासाठी पण गुरु, आणि साक्षात्कार झाल्यानंतर सांभाळण्यासाठी सुद्धा गुरु. जय जय रघुवीर समर्थ. अन्यथा त्यांनी त्याच वेळी म्हटलं असतं माझ्या जीवनात काय अर्थ आहे, आता मिळालं मला सगळं पाहिजे ते. म्हणजे जे अंतिम टोक त्यांनी गाठलं होतं या देहामध्ये असताना, वयाच्या अतिशय लहान वयात, त्यावेळी गुरूंनी त्यांना सांभाळलं आणि गुरूंनी त्याला सांगितलं तुझं कार्य व्हायचं आहे. म्हणजे ह्या सगळ्याच्या कल्पना आहे बद्ध मुक्त, मी आता मुक्त आहे, मी आता बांधलं गेलाय, माझं कसं होईल, हे दोन्ही संकल्पना सोडून दे, तू आत्म्याच्या तत्वावरती लीन हो आणि कार्य कर. तेच अर्जुनाच्या बाबतीत झालं. अर्जुन तर आपल्यासारखा साधा जीव, जो चुका पण करतो, अपराध पण करतो, पण प्रेम करतो भगवंतावर, एवढंच. जे चुका झाल्या त्या भगवंताला सांगतो आणि यांना
पुढचं कार्य करायचं असल्यामुळे ते स्वतः आत्मसाक्षात्कारी झाले आणि नंतर त्यांनी कार्य केलं आहे. इच्छा तळमळ त्यांची मागच्या जन्मीपासूनच होती, म्हणून ते इतक्या लवकर त्यांना त्या देवीचा साक्षात्कार झाला. तर या सगळ्या गोष्टी देहाच्या पातळीवर आहे. तू बद्ध समजतो का स्वतःला? देहाच्या पातळी. तू मुक्त समजतो का स्वतःला? देहाच्या पातळी. काहीच विचार नको करू, काहीही विचार नको करू आणि समाधानात राहा, शांततेत राहा. एक दिवस भगवंताचं दर्शन घडेल. म्हणजे तुझ्या मनाच्या सगळ्या संकल्पना पूर्ण होतील. भगवंत तुला स्वतःला वेगळ्या रूपामध्ये दर्शन देतील. तुला जसं पाहिजे तसं काम किंवा तुला पाहिजे तशा गोष्टी घडतील आणि तुला भगवंताचं दर्शन होईल. ज्यावेळी तू म्हणशील हे काम फक्त भगवंतच करू शकतात आणि ते माझ्यासाठी त्यांनी केलं, अशा प्रकारचा अनुभव देहाच्या पातळीच्या वर येईल. देहाच्या पातळीवरचं कोणतंही काम होणे म्हणजे भगवंत म्हणतात मी काहीच करत नाही. प्रारब्धामध्ये भगवंत ढवळाढवळ करत नाही. तुझ्या प्रारब्धामध्ये माझ्या मुलाचं लग्न व्हावं असं जर एखाद्या भक्तांनी म्हटलं तर ते व्हायचं असेल तर होईल, नाही व्हायचं असेल तर नाही होणार. प्रारब्धामध्ये भगवंत समोर येत नाही. आणि समजा तिच्या म्हणण्याने झालं तर ते म्हणतील मी केलं नाही, ते तुझ्या प्रारब्धात होतं म्हणून झालं. इतके भगवंत स्पष्ट आहे. मी ह्या गोष्टी करतच नाही, ह्या गोष्टींमध्ये मला गरजच नाही. तुला माझ्यापर्यंत यायचं असेल या सगळ्यांचा विसर पडून जर तू माझा विचार करशील तर तुला पाहिजे ते. अरे जास्तीत जास्त स्काय इज द लिमिट म्हणतात. प्रत्येक गोष्टीला स्काय इज द लिमिट. इतकं वर जाऊ शकतो साधक की स्काय म्हणजे आपल्या विष्णू भगवंतापर्यंत. आज तर त्यांचा दशमी एकादशी आणि हे सगळे वारीचे दिवस आहेत. तर या सगळ्या गोष्टीमध्ये असं म्हणताना त्यांनी म्हटलंय की ही देहबुद्धी धरून चिंती मुक्त ब्रह्मादिक नव्हे ती, तेथे शुकाची कोण गती मुक्तपणाची. आता यांनी म्हटलं देहबुद्ध धरून चिंती. जो आत्ता हा बोललेला शब्द, जो देहाबद्दल चिंता करतो. आता देहाचं काय, याचं सुद्धा एक सरळ उदाहरण आपण सांगितलं. मी आणि माझं, यामध्ये माझं हा शब्द आला की देहाचं आणि मी म्हणजे वेगळा. या दोन गोष्टींमध्ये माझं हे काम व्हावं म्हटलं तर ते दैहिक काम आहे आणि मी असं असावा हे तुझं आत्म्याचं काम आहे. तर मग यामध्ये या जर चिंता केल्या ब्रह्मादिक, ते ब्रह्मादिक सुद्धा त्यामध्ये काही करू शकत नाही. कोणीही प्रारब्धामध्ये हे तर आपण किती उदाहरणं बघतो की प्रारब्धामध्ये बदल झाला नाही, होऊ शकत नाही. ना कृष्णांच्या ना रामांच्या, कोणाच्याही प्रारब्धामध्ये, ना सद्गुरूंच्या, कोणाच्याही प्रारब्धामध्ये बदल होत नाही. मुक्तपणे हेची बद्ध, मुक्तबद्ध हे अबद्ध, स्वस्वरूपी स्वस्थ सिद्ध, बद्ध ना मुक्त. पुन्हा तीच ओवी आहे की की त्यांनी म्हटलं मुक्तपणे हेची बद्ध. जे मुक्तपणे राहतील ते बद्ध म्हणतील. मुक्तपणे हेची बद्ध, मी मुक्त आहे, मला याचं ज्ञान आहे म्हटलं की बद्ध. मला हे समजत नाही म्हटलं की मुक्त. कारण की मला हे समजत नाही याचं ज्ञान तर मला आहे की मला हे समजत नाही. हा अगदी बारीक म्हणजे शिक्षणाच्या वरचा टप्पा आहे हा. इतकं मेरिटोरियस शिक्षण झालं आहे MSCचं. त्या ठिकाणी असं नाही शिकवलं जे समजलं ते लिहा, जे समजलं त्यामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवा. पण हे म्हणतात जे समजलं नाही त्यावरती चिंतन करा म्हणतात. जे समजलं नाही तेच खूप ग्रेट आहे. म्हणजे जे दिसतंय ते 25% आहे आणि जे दिसत नाही ते 75% आहे. 25% ही जी लीला आहे भगवंताची आणि 75% विभूती आहे. आजच आर्टिकल लिहिलं आहे. 25% जे दिसतंय सगळं जग ते सगळं 25% आहे आणि जे 75% आहे जे दिसत नाही ती भगवंताची स्थिर सृष्टी आहे आणि अस्थिर सृष्टी फक्त 25%. म्हणजे काय प्रगाढ अगाध त्यांची लीला आहे. मग ते म्हणतात मुक्तपण हेची बद्ध, मुक्तबद्ध हे अबद्ध, मुक्त आणि बद्ध आहेत ते अबद्ध आहेत. सस्वरूप स्वस्थ सिद्ध, बद्ध ना मुक्त. जे स्वस्वरूपामध्ये सिद्ध आहेत आपल्याला जमायला पाहिजे. भगवंता आणि समर्था या गोष्टीवरती आम्हाला आशीर्वाद द्या. ते म्हणतात स्वस्वरूप स्वस्थ सिद्ध आणि बद्ध ना मुक्त. ते बद्धही नाही आणि मुक्तही नाही. मी मुक्त आहे म्हणण्याचंही कारण नाही, मी बद्ध आहे म्हणण्याचं कारण नाही. मी माझा आहे, मी माझा पण नाही, मीच आहे. मी माझा म्हटलं की दैहिक पुन्हा मीच आहे. फक्त मी आहे आहे. मी नसेल तेव्हा नसेल, देह नसेल, मी असेनच. मग ही संकल्पना कुणाची आहे? वेदांताची आहे की तो होता आहे आणि राहणार आहे. आपण सुद्धा होते आहोत आणि राहणार आहे. मागच्या जन्मी हरिण योनीत होतो. आता आपल्या पत्रिकेत दिसलं माझ्या की मागच्या जन्मी हरिण योनी होती. मग हरिण योनीत होतोच ना, म्हणजे मी तर होतोच, देह हरिणाचा होता. पुढच्या जन्मी माहिती नाही. म्हणजे मी आहे ही संकल्पना मग बद्ध आणि मुक्त त्याच्यात दूर आहे. बद्धही नाही मुक्तही नाही, होतो आहे आणि राहणार आहे. मी भगवंताचं
मी भगवंताची आहे, कोणत्याही का रूपात येईना. आता त्यांनी सत्संगाचा परिणाम सांगितला, ते तर इतकं म्हणजे इंटरेस्टिंग, सगळी कीर्तनकारांनी सांगून झालेली गोष्ट, पण काल ऐकू सगळ्यांना म्हटलं कोणाला माहिती नाही काही गोष्ट, सगळ्यांना माहिती आहे, मलाच फक्त पहिल्यांदा कशी काय कळली. जेव्हा सत्संगतीचा परिणाम विचारला त्यांनी, तर त्यांनी सांगितलं त्यांच्या गुरूंनी नारदाला, आणि सांगितलं जा म्हणे, ते कोणता एक सरडा आहे त्याच्या कानात सांग म्हणे, तू कोण ते तू सांग म्हणे, तू गेला आणि तू कोण आहे, तर तो मरून गेला. तो तिथे गेला आणि सरडा मरून गेला. मग पुन्हा आला गुरुकडे आणि त्याने सांगितलं आता तो फुलपाखराच्या येऊन फुलपाखराकडे जाय का. फुलपाखराकडे गेला, कानात सांगितलं, मरून गेला. त्यानंतर तिसऱ्यांदा मृग योनीत एक होता, मृग होता, त्याच्याकडे गेला, त्याच्या कानात काहीतरी सांगितलं, तो मरून गेला. असं, आणि त्याच्या मनात इतकी भीती बसली की मी जातो आणि मरतो, हे मला प्रत्येक वेळी त्याच्या ठिकाणी जायला लावतात, प्रत्येक वेळी तिथे जा म्हणतात. आणि मग तर अशी गंमत झाली की राजाचा मुलगा, ज्याला 15 वर्षानंतर मूल झालं, राजकुमार, त्यांच्या घरात 15 वर्षानंतर पाळणा आला, आणि त्यांच्या गुरूंनी सांगितलं नारदा, विष्णूंनीच मला वाटतं, जा म्हणे नारदा, त्याच्या कानात सांग म्हणे. त्यांनी म्हटलं आता मला म्हणे कैद करतील, तो जर गेला तर माझ्यावर किती मोठा प्रसंग येईल आता, तरीही आता ह्यांनी सांगितलं तर ऐकावंच लागेल. म्हणून सांगितलं, गेलं त्यांच्याकडे. मला म्हणे एकट्यात बोलायचं त्या बाळाच्या, कारण एकट्यात गेल्यानंतर काय केलं सांगायचं नाही. एकट्यात गेले, राणीला सांगितलं मुलाला माझ्या हातात द्या, आणि ते कानात सांगायचं ते सांगितलं. एकदम तो मुलगा बोलायला लागला, धन्यवाद म्हणे तुमचे, आमचे सद्गुरू आहे म्हणे तुम्ही. म्हणे कसं काय म्हणे, किती योनींमध्ये भटकत होतो, अगदी प्रत्येक योनीमध्ये तुम्ही आले, तुम्ही कानमंत्र दिला आणि मला मुक्ती झाली. आणि मुक्ती होता होता म्हणजे या योनीतून वरच्या योनीतून वरच्या योनीतून आता मला मानवाची योनी मिळाली म्हणे. आता या सगळ्या संकल्पना आपल्याला माहितीच नसतात की सद्गुरू मागच्या जन्मी काय कानात बोलून गेले, म्हणून तर मानव जन्म मिळाला. पुढे काय करायचं हे आपलं कर्म आहे. पण मानव काहीतरी मागच्या जन्मात हरिण म्हटलं म्हणून हरिण जन्मात होतो, बोलले असतील सद्गुरू पुढच्या जन्मात मी तुला देतो मानव जन्म, माझं प्रारब्ध भरून आलं, मानव जन्म मिळाला. आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या घटना घडल्या असतील आधीच्या, कशावरून हे कळल्यानंतर मग फक्त या जन्माचा विचार आपण करू का, नाही. मग ते कसे बद्धही राहत नाही आणि मुक्तही राहत नाही. जय जय रघुवीर समर्थ. काय ते हरणीवर प्रेम करू का, आजच्या जन्मावर प्रेम करू का, पुढे काय येणार आहे त्याच्यावरती प्रेम करू, कशामध्ये अटॅचमेंट करू, हे जेव्हा समजणार नाही, किती जन्माचे आपण सोबती आहोत कोणाचे कोणाला कल्पना नाही, हे जेव्हा कळतं तेव्हा ते जे लोक असतात ते बद्धही नसतात आणि मुक्तही नसतात, ते शांत समाधानामध्ये राहतात. कारण आता आम्हाला अतिशय उच्च योनी मिळालेली आहे सद्गुरूंच्या कृपेने. मागच्या जन्मी कानात त्यांनी कान मंत्र दिला असेल आणि त्यामुळे आपल्याला ही योनी मिळाली. ह्या एका गोष्टीने सुद्धा किती समाधान मिळतं. ही जी घटना सांगितली आपण आपल्याशी जोडून पाहतो, मागच्या योनी बघितलं पत्रिकेमध्ये समजतात आपल्या योनी. मुक्तपणाची पोटी शिळा. आता मुक्तपणाची पोटी शिळा बांधता जाई जे पाताळा, देहबुद्धीचा आगळा स्वरूपी नसंदे. आता हे जर बद्धपणा आणि मुक्तपणा पोटामध्ये शिळा जड स्वरूपामध्ये जर आपण जमा केलं तर तो पाताळात जातो. म्हणजे बघा, तमोगुण वाईट आणि रजोगुण वाईट. आपण म्हणतो सत्वगुण वाईट आहे का, सत्वगुण तर आता मला मुक्त आहे, शांत वाटत आहे, या सगळ्या गोष्टींच्या संकल्पना या सत्वगुणाच्या आहेत ना. आता मला भगवंताची आशा आहे, मला भगवंतावर भक्ती आहे, मला दास्यत्व आहे, तो म्हणेल तसं ऐकायचं आहे, हे सुद्धा मी करते असं म्हणणं म्हणजे तो जो मुक्तपणाचा गोळा पाठीशी देहाच्या जवळ जडत्व घेऊन आणि पाताळामध्ये जाण्याचे लक्षण आहे म्हणतात. म्हणजे तेही बद्धतेचेच लक्षण आहे. कोणताही विचार मनात नको आहे. खूपच वेगळी संकल्पना आहे ही, की आपण चांगलं करणं हा अभिमानच आहे, एक प्रकारचा हा अभिमान आहे. की खूप कठीण परीक्षा घेतली आहे आणि या कठीण परीक्षेतून ते म्हणतात तुला असं वाटतंय का, मग हनुमंताला वाच. आणि त्यांनी सांगितलं मी एवढा मोठा जेव्हा समुद्र उल्लंघला तेव्हा माझ्या मुखामध्ये रामनामाची गोळी होती आणि रामांनीच मला तिकडे नेलं, रामांनीच हे सगळं कार्य केलं. तेव्हा कुठे तो बद्ध ना मुक्त, तो स्वयं आत्मसिद्ध, तो स्वतः आतमधल्या रामाला जाणतो. आतमधला राम माझ्याकडून करून घेतो, माझ्या या देहाला काही महत्त्व नाही. मुक्तपणाची पोटी शिळा बांधता जायचे पाताळ, देहबुद्धीचा आगळा स्वरूपी नसते. हे सगळं देहबुद्धी ज्याला आहे तो स्वरूपामध्ये स्थिर होऊ शकत नाही. मला नेहमी प्रश्न पडतो माहिती आहे याच्यावरती, नेहमी प्रश्न पडतो, आपण आपल्याला ओळखायला का त्रास होतो, आपण कोण आहे हे ओळखायलाच आपल्याला त्रास होतो.
ही किती मोठी म्हणजे काय विडंबना आहे मानवी देहाची. आपण आपल्याला ओळखत नाही, बाकी सगळं ओळखायचा प्रयत्न करतो. आपण कोण हे सांगणारे समर्थ आहेत समोर, ते समजण्यासाठी इतका त्रास, बुद्धीला इतका आकस, बुद्धी जे जे म्हणते ते सगळं टाळायचं आहे. आता काल म्हणू नये, पण एक अतिशय मूळ स्वभावाप्रमाणे बोलायची, अगदी साध्या शब्दात का होईना बोलायचा प्रयत्न केला एका व्यक्तीला इनडायरेक्टली. असं लिहिलं थोडंसं की समर्थ भक्तांनी अशी चूक होता कामा नये. कशी होते समर्थ भक्त असून ही चूक? नाव नाही घेतलं, काहीच नाही घेतलं. आता हे खरंच आत्मनिवेदन आहे. काहीही बोलायचं नाही ठरवलं तरी कधी कधी कसं होतं की बोलणं आवश्यक आहे असं वाटतं, आणि लिहिलं की ही गोष्ट समर्थ भक्ताला कळू नये असं म्हटल्याबरोबर मोहन बुवांचा मला फोन आला. कोणता समर्थ भक्त आहे ते सांगते का? आणि ते गुरुस्थानी असल्यामुळे मला काहीही लपवता येईना. मला जे सांगायचं त्यांना सांगितलं. ते इतके शांतपणा म्हणाले की म्हणजे काहीच बोलले नाही. मी फक्त प्रश्न विचारतोय म्हणे, तुला कोण आहे? आणि त्या प्रश्नांनी इतकी बावचळली माहिती आहे. त्यांचा जो प्रश्न आहे त्यांनी विचारल्यानंतर त्यांना म्हटलं मी ते सगळं मनातलं काढून टाकते. त्यांनी त्याच्यावरही काही उत्तर दिलं नाही मला. तू काढून टाक, मी फक्त प्रश्न विचारतोय, तुला कोण समर्थ भक्त आहे? इतकं गिल्टी, इतकं पश्चाताप झाला की कधी नव्हे ते एखादी गोष्ट आपण म्हणायचा प्रयत्न केला तर गुरु कशा पटकन आपल्या समोर येतात आणि शब्द विचारतात. मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला धन्यवाद देते, तुम्ही मला जागृत केलं, मी नको लिहा. त्याच्यावरही काहीच बोलले नाही. सगळा विचार माझा मीच केला की माझं चुकलंय. कुठून तरी मला संदेश आला आणि जे कधीही कोणाशी न बोलणारे मला बोलतात आहे, अपर्णा काय लिहिते, काय बोलते, कोणाबद्दल बोलते एवढं मला सांग. म्हटलं असं असं आहे म्हणून असं ठीक आहे, असू शकतं मत म्हणे, मी फक्त नाव विचारतोय म्हणे. हे सगळं विचारल्यावर मला काय माझ्या सद्गुरूंना माझ्याशी बोलायचं ते कळलं आणि त्यानंतर माझ्या विचारांमध्ये बदल झाला. व्हायलाच पाहिजे. मग इतकं सगळ्या त्यांच्या सन्निधात असून सुद्धा आपल्या बाबतीत असं घडतंय. या सगळ्या गोष्टींचं आत्मचिंतन आणि माहिती आहे आराम मिळतो की कसे वाचवतात त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि कोणत्याही प्रकारचा अट्टहास आक्रस्ताळेपणा न करता विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड माझ्या मनात त्याच्यातले विचार काढले. बोलायचं नव्हतं, समर्थांच्याच बाबतीत असल्यामुळे असा आपल्या जीवनात बदल आणि मनाला शांती. मला हे काही करायचं नाही आणि का करतोय आपण, हे कुठून तरी आपल्याला सद्गुरू सांगत असतात. त्यांनी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली नाही, कोणत्याही प्रकारचं स्वतःचं मत लादलं नाही, तरी सुद्धा मला समजलं की काय त्यांना म्हणायचं. मग अशा या सगळ्या गोष्टी जर घडल्या तरच आपण शरणागती पत्करली असं म्हणू शकतो. अन्यथा आपण आपल्या बुद्धीने चालतो. जरी सत्य असलं तरी गरज नाही आहे बोलायची. हे जे त्यांचे वाक्य आहेत ना ते सत्याकडे नेणारे आहेत. ज्यांची जबाबदारी आहे ते बघून घेतील. सत्य ते अंतिम सत्य उजागर होणारच आहे. आपण आपली जबाबदारी, आपल्या शब्दांची किंमत, आपण आपली मर्यादा जाणावी, हा त्यामधला अर्थ असणार आहे. मीपणापासून सुटला म्हणून आता मीपणापासून जो सुटला, हा जो मीपणा ताबडतोब मी तर सगळ्यांच्या समोर अगदी सरेंडर करून सांगते की त्यांना मी स्पष्ट सांगितलं, त्यांच्याकडून कोणतीही शब्दाची अपेक्षा न करता मी म्हटलं मी तुम्हाला गुरुस्थानी मानते. मला हा जो एक प्रकारचा संदेश आला आहे, त्यामुळे माझा असा जरी विचार माझ्या एकेका बाबतीत जरी घडत गेला ना तर समर्थ बघतायत आपल्याकडे हे जाणवत आहे. मग मीपणापासून सुटला, चुका आपण मीपणामुळेच करतो. काय संबंध आहे आपला, तरी सुद्धा आपण छोट्या छोट्या मूळ स्वभावावरती येतोच. तर हा जो आहे तो सुटण्यासाठी देत असतात आपल्याला समोर दर्शन. आता या सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहे समोर, हे प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव येणार आहे. मग मीपणापासून सुटला, तोच एक मुक्त झाला. आता त्यांनी बद्ध आणि मुक्त देहाच्या संबंधात म्हटलेलं नाही. त्यांनी म्हटलं देहानी म्हणणं की मी बद्ध आहे किंवा मुक्त आहे हा संबंध नाही. देहाच्या पातळीवर जो विचार करेल तो देहानी मुक्त आणि बद्ध असू शकत नाही, तो असतोच. इथे म्हणतात आहे की मीपणापासून जर सुटला, आता हे माझं आहे, हे मी केलंय, हे मला असं वाटतंय, असं व्हायला पाहिजे, माझ्या दृष्टीने हे सत्य आहे, ही आपली बुद्धी सांगत असते ना. म्हणजे किती बारीक लक्ष आहे सगळ्यांचं. हे सत्य आहे की जे अंतिम सत्याकडे नेणारं सत्य आहे. जरी सत्य वाटलं तर ते अंतिम नाही आहे, म्हणजेच मीपणापण सुटणे. तोच एक मुक्त झाला. मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त. तो बोलला काय आणि न बोलला काय. तो बोलला तरी मुक्त आणि नाही बोलला तरी मुक्त. कोण? जो मीपणापासून सुटला. जय जय रघुवीर समर्थ. आता ह्या अनुभवाला खरंच काही तोड नाही आहे. अशा या सगळ्या गोष्टींना तोडच नाही. नक्कीच समर्थांची कृपा असली पाहिजे.
आणि समर्थ भक्त म्हणणाऱ्यांची जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल बोलतो तर आपण समर्थ भक्त ठरलो पाहिजे ना. म्हणून मीपणापासून सुटला तोची एक मुक्त झाला, मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त श्रीराम. जो बोलला काय किंवा न बोलला काय, जो मीपणापासून सुटला असेल तोच मुक्त आहे. इथे पैशाचा कुठे संबंध येतोय? आपल्याला मुक्त होऊन भगवंतापाशी जायचं आहे, भगवंताच्या मांडीवर बसायचं आहे. सायोज्य मुक्ती म्हटलं या 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 समासामध्ये तर त्यांनी सायोज्यता म्हटलंय, त्याला सायोज्य मुक्ती म्हटलंय त्यांनी याच्यात. हा, म्हणून बोलता बोलता निचेष्टिता पडिले नसता, मुक्ती लावे सायोज्यता सद्गुरु बोधे श्रीराम. ही जी मुक्ती आहे ती सायोज्य मुक्ती मिळते सद्गुरूंच्या बोधानी. सद्गुरूच्या बोधानी मी पण आपण सुटणे एवढं जरी केलं, जसं समर्थ म्हणतील तसं, जसं सद्गुरू म्हणतील तसं, माझ्या बुद्धीचं काहीही कारण नाही मध्ये येण्याचं, तोच एक मुक्त झाला, मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त. तो बोलला काय किंवा न बोलला काय, मुकेपणाने त्यांनी समाधीत राहिला काय आणि बोलून त्यांनी समाज प्रवर्तन केलं काय, दोन्ही एकाच पातळीवर. कारण तो मुळात मुक्त आहे. मीपणापासून जो मुक्त आहे तो बद्धमुक्ततेच्या वर आहे, म्हणजे सुखदुःखाच्या वर समाधान जे त्याला मिळालं आहे, त्यामुळे तो बोलो किंवा मौनात राहो तो मुक्त आहे. जयास बाधावे ते व्हावं, तेथे कैचा मुक्त भाव, पाहो जाता सकळ व्हावं गुणवार्ता. प्रत्येकामध्ये जर बघायला गेली तर गुणाची वार्ता करतो. आपल्याला वाटतं ते गुण, तेही पुन्हा आपल्याला सापेक्ष गुणदर्शन आहे. सापेक्ष गुणदर्शन म्हणजे मला जे योग्य वाटतं ते आणि मला जे अयोग्य वाटतं ते. या ठिकाणी काय सांगितलंय बरं? भक्ती मार्ग सांगितलाय, पण खरं म्हणजे हे जीवनचरित्रच आहे समर्थ दासबोध म्हणजे. मला जे योग्य वाटतं ते आणि मला जे अयोग्य वाटतं ते फक्त माझ्याच दृष्टीने तेच झालं पाहिजे. मग ती गुणवार्ताच आहे ना फक्त. आणि गुण हे सगळे खाली आहे. सत्व रज तम या गुणांनी भरलेली प्रकृती आहे. आणि प्रकृतीमध्ये पुरुष सामावलेला जरी असला तरी पुरुष मुक्त आहे आणि प्रकृतीबद्ध आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टीने जर विचार केला, आता याच्याहून स्पष्ट कल्पना मी खरंच देऊ नाही शकत, याच्यापेक्षा स्पष्ट काहीच बोलू नाही शकत आता, की प्रकृतीमध्ये येणाऱ्या गोष्टी, पुरुष प्रकृतीमध्ये आहे पण पुरुष वेगळा आहे आणि प्रकृती त्याची शक्ती आहे. प्रकृतीमध्ये जे काही येतं ते सगळं बद्धमुक्त आहे. बद्धमुक्त याच्या संकल्पनेत आहे, पण पुरुषाचा विचार केला तर तो जसा स्वयंसिद्ध आहे, स्वस्वरूपामध्ये आहे, त्याला मुक्त म्हणावं म्हणे. आणि त्या बाकीच्या सगळ्या गुणवार्ता आहेत आणि गुणांनीच तर आपला जन्म झाला आहे. सत्व रजतम या प्रकृतीच्या गुणातून, पंचमहाभूतातून, पंचतन्मात्रा या सगळ्यातून आपला जन्म झाला आहे. ते सगळं सोडावं लागणार आहे. म्हणजे मरण झाल्यावर फक्त देह सुटतो असं नाही, तर या सगळ्या गोष्टी सुटल्या तर जन्म नाही तर पुन्हा देह. या सगळ्या गोष्टी सोबत घेऊन जर वर गेलो, सत्व रजतम गुण प्रकृती आणि पंचमहाभूतांचं तर सुटणार आहे शरीर, पण आपले सत्व, आपले अंतःकरण आणि जीव हा जर वर नेला यांच्यासोबतच, तर पुन्हा त्या जीवाला विचारायला देहात यावं लागतं. कोणत्या ना कोणत्या कर्माप्रमाणे देहात यावं लागतं. आणि देहात जर यायचं नसेल तर त्याच्यावर जी फक्त गुणवार्ता नाही, म्हणजे दत्तांचं जे वर्णन करतो आपण की त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा, या सगळ्या या त्रिगुणांच्या वर तो आहे. तर या त्रिगुणांच्या वर जो दत्त म्हणून उभा, म्हणजे कलियुगात तो जो महत्त्वाचा अवतार आहे दत्त, तो त्रिगुणांच्या वर आहे. या सगळ्या गुणांमध्ये जी पृथ्वी विभागलेली आहे, पृथ्वी आणि प्रकृती हे तीन गुणांनी बनलेली आहे. त्या प्रकृती ज्याच्यापासून बनली तो वेगळा आहे, ज्याच्यापासून बनली तो भगवंत आहे. मग आपल्याजवळ सुद्धा देह म्हणजे प्रकृती आणि चैतन्य म्हणजे भगवंत म्हणजे आत्मा, हा जो वेगळा असेल तर आत्म्याचा जो विचार आहे तो देहाशी कसा संबंधित असेल आणि देहाचा जो विचार आहे तो आत्म्याशी संबंधित कसा असेल. त्यामुळे आत्म्याला त्रास होतो. आत्मा अतिशय वेगळा आहे, फक्त तो देहामध्ये राहतो, प्रत्यक्षात तो मुक्त आहे. आणि त्या मुक्ततेला समजेल जो जीव, तो त्याला बोलो किंवा न बोलो ती गुणवार्ता न करणार नाही, तोच फक्त आपल्याला ज्याचा बाधावे ते व्हावं आणि त्यालाच ती गोष्ट कळू शकते. तेथे त्या सगळ्या गोष्टींची कल्पना म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी त्याची स्थिती स्वरूपामध्ये येते. जय जय रघुवीर समर्थ. आता मी 5 ओव्या वाचते आणि थांबते. आज खरं संपला असता पण नाही संपत आहे. जयास बाधावे ते व्हावं, तेथे कैचा मुक्त भाव, पाहो जाता सकळ व्हावं
गुणवार्ता श्रीराम तत्वज्ञाता परमशुद्ध तयासी नाही मुक्तबद्ध मुक्तबद्ध हा विनोद माया गुणे श्रीराम जेथे नामरूप ते सरे तेथे मुक्तपण कैचे उरे मुक्तबद्ध हे विसरे विसरलेपणाशी श्रीराम बद्ध मुक्त झाला कोण तो तरी नव्हे की आपण बदक जाणावे मी पण धरत्यास बाधी श्रीराम एवं हा अवघा भ्रम अहंतेचा झाला श्रम मायातीत तो विश्राम सेविला नाही श्रीराम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम विषय झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनांचा ठाव नाही श्रीराम स्वामी जे जे देखिले ते ते जागृती सवडाले सहजशी अनिर्वाच्य झाले पूर्णता नये श्रीराम ऐसे विवेके जाणावे प्रत्येक गुणेची पाहावे जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम भक्ताचे निसाभिमाने कृपाचे निदाशतीने समर्थकमेची वचने तो हा दास बोध श्रीराम 20 दशक दास बोध श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्याच विशद परमार्थ होतो श्रीराम 20 दशक 200 समास साधके सावकाश विवर्ता विशेष विशेष करू लागे श्रीराम दत्ताचे करावे स्तवन तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययाच कारण प्रत्ययो पहावा श्रीराम ते तव पाच भूतांचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा श्रीराम सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मनुष्याचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाला केला तत्व समुदाय उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम ऐशी विचारांची कामे उगेच भ्रमू नये भ्रमे जगदीश्वरे अनुक्रमे सत सकल केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदि भाव्यं हेया हे यद्वन्द्वविहीनं परमेकं सत्तामात्रं सर्वलदुष्टं ऋषिरूपं प्राणापानौ निश्चय बुद्ध्या रुदिरुद्वा चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोवान् पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं वन्दे रामं किरीटं रविवासं मायातीतं माधवमाद्यं जगदादि मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं भावाभावप्रत्ययहीनं भवमुक्त्यै योगासक्तिर्र्चितपादाम्बुजयुग्मं नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं वन्दे रामं वीरमशेषासुरधावम् त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी मानातीतो माधवरूपोऽखिलधारी भक्तागम्यो भावितरूपो भवहारी योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नौ लौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दिवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशम् श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं भुविमर्त्या रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय
जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.